शांततामय व अहिंसक चे ध्येय होते. 17 ऑक्टोबर 1940 चे पहिले वैयक्तिक सत्याग्रही आचार्य विनोबा भावे, दुसरे वैयक्तिक सत्याग्रही पंडित जवाहरलाल नेहरू, तिसरे वल्लभभाई पटेल, चौथे मौलाना आझाद. मे 1941 पर्यंत चाललेल्या या लढ्यात 25,000 वैयक्तिक सत्याग्रही सहभागी होते. क्रिप्स योजना मार्च 1942, अध्यक्ष सर स्ट्रॅफर्ड क्रिप्स. 23 मार्च 1942 रोजी स्ट्रॅफर्ड क्रिप्स भारतात आले. क्रिप्स मिशन हेतू युद्ध प्रयत्नांना भारताचा पाठिंबा मिळवणे. 29 मार्च 1942 रोजी क्रिप्स योजना जाहीर झाली. क्रिप्स योजनेतील प्रमुख मुद्दे: भारतात संघ राज्याची त्वरित निर्मिती करून त्याला वसाहतीचे स्वराज्य देण्यात येईल. युद्ध समाप्तीनंतर घटना निर्मितीसाठी घटना समितीची स्थापना करण्यात येईल. प्रांतांना व संस्थानिकांना नवीन संघ राज्यात सामील होण्या अथवा न होण्यासंबंधी स्वयंनिर्णयांचा अधिकार देण्यात येईल. पंजाब प्रांतातील अकाली चळवळीने शीख समाजातील सुधारणावादांची परंपरा कायम ठेवली. युद्ध काळापर्यंत युद्ध खात्याखेरीज इतर खाती भारतीयांकडे सुपूर्द करण्यात येतील. क्रिप्स योजनेचे फलित: प्रांतांना व संस्थानिकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार देऊन अप्रत्यक्षपणे फुटीची बीजे पेरल्याने गांधीजी व राष्ट्रीय सभेने क्रिप्स योजना फेटाळली. बॅरिस्टर जिना व मुस्लिम लीग यांनी क्रिप्स योजनेत पाकिस्तानचा स्पष्ट उल्लेख नसल्याने ती फेटाळली. हिंदू महासभा, डॉक्टर आंबेडकर, शीख नेते यांनीही क्रिप्स योजना फेटाळली. शिष्टाई असफल झाल्याने क्रिप्स मायदेशी परत गेली. बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा धनादेश या शब्दात गांधीजींनी क्रिप्स योजनेची संभावना केली. चले जाव चळवळ, छोडो भारत 1942. प्रास्ताविक: चले जाव आंदोलन काळात विन्स्टन चर्चिल हे ब्रिटनचे पंतप्रधान होते. क्रिप्स शिष्टाई मार्च 1942 फसल्याने राष्ट्रसभेने स्वतंत्र चळवळ अधिक प्रखर करण्याचा निर्णय घेतला. 8 ऑगस्ट 1942 मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर ऑगस्ट क्रांती मैदान भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात पंडित नेहरू यांनी मांडलेला चले जाव चळवळीचा ठराव संमत करण्यात आला. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मौलाना अब्दुल कलाम आझाद. 8 ऑगस्ट रोजी गांधीजींनी भारतीय जनतेस करा किंवा मरा हा संदेश दिला. याशिवाय ब्रिटिशांनी भारतातून चालते व्हावे असे ठणकावून सांगितले. 9 ऑगस्टच्या पहाटे सरकारने गांधीजी, पंडित नेहरू, मौलाना आझाद यासारख्या महत्त्वाच्या नेत्यांना स्थानबद्ध केली. 15 जून 1945 पर्यंत या नेत्यांना अज्ञात स्थळी डांबण्यात आले. वैशिष्ट्य: प्रमुख नेत्यांना अटक झाल्याने न डगमगता जनतेने स्वतःच चले जाव आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. देशभरातील शाळा, महाविद्यालय, कारखाने ओस पडले. आबालवृद्ध व स्त्रिया रस्त्यावर आले. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील नेत्यांनी भूमिगत राहून जनतेस मार्गदर्शन केले. भूमिगत आंदोलन: जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, युसुफ मेहर अली, सुचेता कृपलानी, SM जोशी, ना ग गोरे आदी नेत्यांनी 1942च्या आंदोलनात भूमिगत राहून चळवळ तीव्र केली. या भूमिगत नेत्यांनी सरकारी शस्त्रागारे व खजिने लुटले, दळणवळणाची मोडतोड केली व सरकारी यंत्रणा विस्कळीत केली. कर्जत तालुक्यातील भाई कोतवाल यांनी आझाद दस्ता ही दहशतवादी संस्था स्थापन केली. नागपूरच्या जनरल आवारे यांच्या लाल सेनेने सरकारला भंडावून सोडले.
मुंबईत विठ्ठल जवेरी, उषा मेहता व यांच्या साथीदारांनी आझाद रहियो हे गुप्त प्रक्षेपण केंद्र उभारले। यावरून आंदोलनाच्या बातम्या, भाषणे प्रक्षेपित केली जात असे। प्रति सरकार 1942च्या आंदोलनात बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बलिया व आजमगड, बिहार भागलपूर व पूर्णिया या भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांना हकलपट्टी करून तेथे जनतेने प्रति सरकाराची स्थापना केली। महाराष्ट्रात 1942 साली सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार स्थापन केले। याशिवाय 1942च्या आंदोलनात महाराष्ट्रातील आष्टी, चिमूर, यावली, महाड, अहमदनगर, पाथर्डी, गारगोटी, नंदुरबार येथील जनतेने ब्रिटिशांविरुद्ध केलेले लढे महत्त्वपूर्ण होते। नंदुरबार येथील शिरीष कुमार हा शालेय विद्यार्थी गोळीबारात शहीद झाला। अशा प्रकारे 1942 पासून चाललेल्या छोडो भारत चळवळीचा गोड शेवट 1947च्या स्वातंत्र्य प्राप्तीने झाला। नेताजी सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना, थोर बंगाली क्रांतिकारक, जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओरिसातील कटक येथे। 1921 ICS परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील उच्च अधिकाराची नोकरी न करता स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली। 1923 गांधीजींचे विचार न पटल्याने नेताजींनी स्वराज्य पक्षात प्रवेश केला। स्वराज्य पक्षातर्फे कोलकात्याची महापालिका निवडणुकीद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले। 1924 बंगाली क्रांतिकारकांना मदत केल्याने नेताजींची मंडाले तुरुंगात रवानगी। तुरुंगात असताना जनतेने त्यांना कायदे मंडळावर निवडून दिले। 1927 तुरुंगातून सुटका। 1938 नेताजी हरिपुरा काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष बनले। 1939 नेताजी त्रिपुरा अधिवेशनाचे अध्यक्ष बनले। काँग्रेसचे पट्टभिसिता रामय्या यांचा पराभव केला। फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना 1939 राष्ट्रसभेतील श्रेष्ठींशी न पटल्याने सुभाष बाबूंनी या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली। जर्मनीस प्रयाण 1941 2 जुलै 1940 नेताजींच्या दहशतवादी हालचालींमुळे सरकारने त्यांना अलीपूर तुरुंगात ठेवले। तुरुंगातच त्यांनी आमरण उपोषण केले। 5 डिसेंबर 1940 प्रकृती अस्वास्थ्यामुळे नेताजींना मुक्त करून राहत्या घरी नजर कैदेत ठेवले गेले। 17 जानेवारी 1941 नेताजींनी गुप्तपणे जर्मनीला प्रयाण केले। झियाउद्दीन हे नाव धारण करून ते अफगाणिस्तान, रशिया मार्गे बर्लिनला पोहोचले। हिटलरचा सहाय्यक रिबेनट्रॉप याने नेताजींचे बर्लिनमध्ये स्वागत केले। जर्मनीतील हिंदी सैनिकांना हाताशी धरून नेताजींनी फ्री इंडिया आर्मी व लिबरेशन आर्मी या फौजा तयार केल्या। जपानला प्रयाण 1943 13 जून 1943 मध्ये रास बिहारी बोस यांच्या निमंत्रणावरून नेताजी जपानला गेले। आझाद हिंद सेना मार्च 1942 मध्ये रास बिहारी बोस यांनी टोकियो येथे पूर्वेकडील देशातील 40,000 हिंदी युद्ध कैद्यांची आझाद हिंद सेना उभारली। क्या मोहन सिंग हे आझाद हिंद सेनेचे सुरुवातीचे सेनानी होते। 13 जून 1943 टोकियो येथे जपानी पंतप्रधान टोजो यांनी नेताजींचे स्वागत केले। 5 जुलै 1943 सिंगापूर येथे नेताजींनी आझाद हिंद सेनेचे सेनापतीपद व अध्यक्षपद स्वीकारले। हंगामी सरकारची स्थापना
21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथील कॅथे हॉलमध्ये नेताजींनी आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार स्थापन केले। या सरकारास जर्मनी, जपान, इटली, म्यानमार या देशांनी मान्यता दिली व आझाद हिंद सरकारने ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारले। आझाद हिंद सेनेत राणी झाशी रेजिमेंट या महिलांच्या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन सहगल यांच्याकडे होते। आझाद हिंद सरकारच्या पराक्रमाने भारावून जाऊन जनतेने सुभाष बाबूंना नेताजी ही पदवी दिली। 1857च्या युद्धात लोकप्रिय झालेला चलो दिल्ली हा संदेश नेताजींनी आझाद हिंद सेनेस पुन्हा दिला। नेताजींनी भारतीयांना तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा असे आवाहन केले। नोव्हेंबर 1943 जपानने अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे आझाद हिंद सेनेच्या स्वाधीन केली। नेताजींनी या बेटांचे अनुक्रमे शहीद व स्वराज्य असे नामकरण केले। मे 1944 आझाद हिंद सेनेच्या सुभाष ब्रिगेडने आसाममधील माव डॉक हे ठाणे जिंकून भारतीय भूमीवरील पहिला विजय नोंदवला। यानंतर कोहिमा जिंकून इंफाळपर्यंत धडक मारली, पण इंफाळ जिंकता आले नाही। 1944च्या अखेरीस जपानचा महायुद्धात पराभव झाल्याने आझाद हिंद सेनेचा प्रभाव ओसरला। 6 व 9 ऑगस्ट 1945 जपानच्या अनुक्रमे हिरोशिमा व नागासाकी शहरांवर बॉम्ब वर्षाव झाल्याने जपानचा पराभव। 18 ऑगस्ट 1945 टोकियोकडे जाताना फार्मासा बेटातील तायापै येथे विमान अपघातात नेताजींचे निधन झाले व आझाद हिंद सेनेच्या स्वातंत्र्य लढ्याच्या अध्यायाचे पर्व संपुष्टात आले। आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवरील खटले। ब्रिटिश आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, परंतु जनक्षोभामुळे ती रद्द करण्यात आली। पंडित जवाहरलाल नेहरू, भुलाबाई देसाई, बॅरिस्टर तेज बहादूर सप्रू या नामांकित वकिलांनी आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांचे खटले चालवले। भारतीय नौसेनेचा उठाव फेब्रुवारी 1946। 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबई येथे तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांनी उठाव केला। तलवारवरील BC दत्त या सैनिकांनी छोडो भारत जय हिंद या घोषणा दिल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली व सैनिकांनी उठाव केला। कराची येथे हिंदुस्तान या युद्धनौकेवरील सैनिकांनी उठाव केला। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आवाहनास मान देऊन नौसैनिकांचा उठाव शांत झाला। स्वातंत्र्याकडे वाटचाल। राजाजी योजना मार्च 1944 मध्ये चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी मुस्लिम लीगची राष्ट्रसभेची तडजोड घडवून आणणारी एक योजना मांडली, राजाजी योजना। गांधीजींनी ती मान्यता केली। प्रमुख तरतुदी: घटना निर्मितीपूर्वी राष्ट्रसभा व लीग यांचे केंद्रीय हंगामी सरकार स्थापन व्हावे। युद्ध समाप्तीनंतर मुस्लिम बहुसंख्य प्रांतांच्या सीमा निश्चित करून तेथे भारतात की पाकिस्तानात राहायचे याबाबत जनतेत सार्वमत घेण्यात यावे। सार्वमतांच्या मुद्द्यांमुळे बॅरिस्टर जिनांनी ही योजना फेटाळली। वेवेल योजना 14 जून 1945 रोजी व्हाईसरॉय लॉर्ड वेवेल यांनी जाहीर केलेल्या योजनेत प्रामुख्याने खालील मुद्दे होते। व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात व्हाईसरॉय व सरसेनापती हे 2 ब्रिटिश सोडून इतर सर्व सदस्य भारतीय असतील। या मंडळात हिंदू मुस्लिम सदस्यांची संख्या समान राहील।
संरक्षण खाते सोडून इतर सर्व खाती भारतीयांकडे सोपवण्यात येतील. 25 जून 1945 सिमला येथे वरील मुद्द्यांवर सर्वपक्षीय चर्चा झाली. बॅरिस्टर जिनाच्या दुराग्रहामुळे वेवेल योजना बारगळली. त्रिमंत्री योजना. कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशनचे सदस्य पॅथिक लॉयन्स, स्ट्रॉफर्ड क्रिप्सी, A.V. अलेक्झांडर. जुलै 1945 मध्ये इंग्लंडमधील निवडणुकीत हुजूर पक्ष पराभूत होऊन मजूर पक्षांचे क्लेमेंट ॲटलीने पार्लमेंटमध्ये केले. त्यानुसार 24 मार्च 1946 रोजी पुढील वाटाघाटींसाठी लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्ट्रेफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर या तिघांचे शिष्टमंडळ भारतात आले. भारतात येऊन कॅबिनेट मिशनचे काँग्रेस, लीग व इतर पक्षांच्या एकूण 472 नेत्यांच्या मुलाखती घेतल्या. 16 मे 1946 ला त्रिमंत्री योजना जाहीर केली. प्रमुख तरतुदी. भारतातील संस्थाने व प्रांत यांचे मिळून संघराज्य स्थापन करण्यात यावे. नव्या संघराज्याचे संविधान निर्मितीसाठी प्रांत व संस्थाने यातील लोकसंख्येच्या आधारावर सदस्यांची निवड करावी. प्रशासकीय सोयीसाठी भारतातील प्रांतांची खालील 3 भागात विभागणी करण्यात यावी. हिंदू बहुसंख्य असा मद्रास, मुंबई, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश व ओरिसा विभाग. मुस्लिम बहुसंख्य असा पंजाब, वायव्य सरहद्द प्रांत, सिंधू आणि बलुचिस्तान विभाग. बंगाल आणि आसाम प्रांतांचा वेगळा गट असावा. वरील प्रत्येक विभागातील प्रतिनिधी आपल्या प्रांताची वेगळी घटना बनवतील व त्यावरून संघराज्याची घटना बनवण्यात येईल. भारतातील प्रमुख पक्षांचे हंगामी सरकार स्थापन करून नवीन संविधान तयार होईपर्यंत हे सरकार सत्तेत राहील. त्रिमंत्री योजना. त्रिमंत्री योजनेचे फलित. त्रिमंत्री योजनेत उणिवा असून देखील प्रथमच घटना निर्मितीची संधी मिळाल्याने काँग्रेसने ही योजना स्वीकारली. जुलै 1946 घटना समितीसाठी निवडणुका झाल्या. त्यात राष्ट्रीय सभेला बहुमत मिळाले. 2 सप्टेंबर 1946 पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली हंगामी सरकारची स्थापना झाली. या निवडणुकानंतर मुस्लिम लीगने त्रिमंत्री योजना फेटाळली. 16 ऑगस्ट 1946 हा दिन बॅरिस्टर जिनाच्या आग्रहावरून मुस्लिम लीगने पाकिस्तान निर्मितीसाठी प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळला. पंतप्रधान ॲटलींची घोषणा. 20 फेब्रुवारी 1947 रोजी ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी जून 1948 पूर्वी भारतात सत्तांतर घडवले जाईल अशी घोषणा केली. माउंटबॅटन योजना. 3 जून 1947. मार्च 1947 आपल्या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी पंतप्रधान ॲटली यांनी वेवेल यांच्या जागी लॉर्ड माउंटबॅटन यांना नवे व्हाईसरॉय म्हणून भारतात पाठवले. माउंटबॅटन यांच्यावर भारतातील सत्तांतरांची अखेरची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ती त्यांनी पार पाडली. 3 जून 1947 रोजी माउंटबॅटन यांनी योजना घोषित केली. माउंटबॅटन योजनेतील प्रमुख तरतुदी. फाळणीद्वारे भारत व पाकिस्तान ही 2 नवी राज्ये निर्माण करण्यात येतील. पंजाब व बंगाल प्रांतांचे विभाजन तेथील सदस्यांच्या निर्णयानुसार होईल. वायव्य सरहद्द प्रांत, बलुचिस्तान आणि आसाममधील सिलेट जिल्ह्यात सर्व मत घेण्यात येईल. सिंध प्रांतांच्या विलिनीकरणाबाबत तेथील विधिमंडळाने निर्णय घ्यावा. 1947 नंतर ब्रिटिश निघून गेल्यानंतर भारत पाक यांच्यातील सीमा निश्चित करण्यात यावी. संस्थानिकांना राज्यात सामील होण्याचे व स्वतंत्र राहण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. फलित. मुस्लिम लीगच्या कारवाया तीव्र झाल्याने
हिंसाचार थांबवण्यासाठी राष्ट्रसभेने नाईलाजाने फाळणीची योजना स्वीकारून पाकिस्तानच्या निर्मितीस परवानगी दिली. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947. माउंट बॅटन योजनेवर आधारित भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने संमत केला. प्रमुख तरतुदी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राज्य अस्तित्वात येतील. ब्रिटनच्या राजाचे भारताचे बादशाह हे संपुष्टात येईल. संस्थानावरची ब्रिटिशांची सत्ता 15 ऑगस्ट 1947 रोजी संपुष्टात येईल. त्यांनी भारत अथवा पाकिस्तानात सामील होता येईल किंवा स्वतंत्र राहता येईल. 15 ऑगस्ट 1947 नंतर ब्रिटिश संसदेला भारत विषयक कायदे करण्याचा अधिकार असणार नाही. स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्णत्वास 15 ऑगस्ट 1947. 15 ऑगस्ट 1947 ची रम्य पहाट उगवली आणि 150 वर्ष ब्रिटिशांच्या गुलामगिरीत जखडलेला भारत स्वतंत्र झाला. सत्तांतरांच्या आणि स्वातंत्र्य सोहळ्याचा मुख्य समारंभ दिल्लीत पार पाडला. दिल्लीतील लाल किल्ल्यांवरून ब्रिटिशांचा युनियन जॅक उतारून तेथे भारताचा तिरंगा फडकवण्यात आला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. स्वातंत्र्यासाठी अहोरात्र झटलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी मात्र या सोहळ्यास उपस्थित नव्हते. हजारो भारतीय दिल्लीत आनंदोत्सव साजरा करीत असताना हा महात्मा मात्र पश्चिम बंगालमधील नौखाली येथे जातीय दंगली शमवण्याच्या कामात झटत होता. स्वातंत्र्योत्तर भारतातील प्रमुख घडामोडी. घटना समितीची स्थापना. त्रिमंत्री योजनेतील तरतुदीनुसार जुलै 1946 मध्ये घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात आल्या. 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे पहिले अधिवेशन दिल्ली येथे भरले. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड झाली होती. 9 ते 11 डिसेंबर 1946 घटना समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली होती. 11 डिसेंबर 1946 एकूण 11 उपसमित्यांपैकी मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड करण्यात आली. घटना समितीचे सदस्य डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर जयकर, कन्हैयालाल मुंशी, सरोजिनी नायडू, हंसाबेन मेहता इत्यादी. एकूण 299 सदस्य. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने संविधान स्वीकृत केले व 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना अंमलात आली. निर्वासितांचे पुनर्वसन. भारत स्वतंत्र होत असतानाच कोलकाता, नौखाली, पंजाब, सिंध आदी भागात जातीय दंगली सुरू झाल्या व हजारो निर्वासित भारतात येऊ लागले. या काळात सुमारे 1.5 कोटी पाकिस्तानी निर्वासित भारतात आले. या निर्वासितांचे पुनर्वसन करताना भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडला. गांधी हत्या. 30 जानेवारी 1948. 30 जानेवारी 1948 रोजी दिल्लीत महात्मा गांधींची हत्या करण्यात आली. मृत्यू समयी गांधीजींचे अखेरचे उद्गार होते, हे राम. 1854 मधील वुड्स डिस्पॅच शिक्षण विषयकचा पुरस्कर्ता चार्ल्स वूड 1859 मध्ये भारत मंत्री बनला. त्याच्या सल्ल्यानुसार लॉर्ड कॅनिंगने प्रत्येक प्रांतात शिक्षण खाते सुरू केले. संस्थानांचे विलीनीकरण. स्वातंत्र्यवेळी भारतात सुमारे 600 वर 562 संस्थाने होती. भारतीय एकात्मतेला हे मोठे आव्हान होते.
भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई यांनी संस्थानांच्या विलिनीकरणात सिंहाचा वाटा उचलला. सरदार पटेलांचे कार्य. संस्थानांच्या विलिनीकरणासंदर्भात भारत सरकारने केलेल्या करारानुसार सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानिकांना भारतात सामील होण्याचे आवाहन केले. संस्थांनी प्रजेची राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्याची इच्छा असल्याचे निदर्शनास आणून त्यांनी संस्थानिकांना आपली संस्थाने स्वतंत्र न ठेवण्याबद्दल बजावले. परिणामी काळाची पावले ओळखून बहुसंख्य संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन झाली. अपवाद होता तो फक्त जुनागड, हैदराबाद व काश्मीर या 3 संस्थानांचा. जुनागड संस्थानांचे विलिनीकरण 20 फेब्रुवारी 1948. गुजरातच्या सौराष्ट्रातील जुनागड संस्थानातील प्रजेच्या भारतात सामील होण्याची इच्छा होती, परंतु जुनागडच्या नवाबाने पाकिस्तानशी गुप्तपणे संधान बांधून पाकिस्तानात विलीन होण्याचा निर्णय घेतला. संस्थानी प्रजेने याविरुद्ध आंदोलन करताच नवाब पाकिस्तानात पळून गेला. 20 फेब्रुवारी 1948 रोजी जनमताच्या कौलानुसार भारत सरकारने जुनागड संस्थान भारतात विलीन केले. हैदराबादचे विलिनीकरण 17 व 18 सप्टेंबर 1948. रजाकर हा हिंसावादी संघटनेचा नेता कासिम रजवी याने हैदराबादच्या निजामाला भारतात सामील न होण्याचा सल्ला दिला. पर्यायाने निजामाने भारत विरोधी धोरण स्वीकारून हैदराबाद हे स्वतंत्र राज्य घोषित करतानाच मध्य प्रांत व वराड यातील काही प्रदेश आपल्या राज्यास जोडण्याची मागणी केली. जनमताच्या कौलासही न जुमानता त्याने पाकिस्तानला 20 कोटींचे कर्ज दिले. तसेच भारतीय चलन हैदराबादमधून रद्दबातल केले व पाकिस्तानशी संधान बांधले. रजाकारांनी जनतेवर अनविनित अत्याचार केले. अखेर 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबादेत पोलीस कारवाई करावी लागली. 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने शरणागती पत्कारली व हैदराबाद भारतात विलीन करण्यात आले. 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार हैदराबादमधील तेलुगू भाषिक प्रदेश आंध्र प्रदेशात, कन्नड भाषिक प्रदेश कर्नाटकात आणि मराठी भाषिकांचा मराठवाडा हा प्रदेश महाराष्ट्रात जोडण्यात आला. जम्मू काश्मीरचे विलिनीकरण 26 व 27 ऑक्टोबर 1947. काश्मीरचा राजा हरिसिंग याने आपले संस्थान स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने राजा हरिसिंगावर विलिनीकरणासाठी दबाव आणून अनेक घुसखोर काश्मीरात धाडले. 22 ऑक्टोबर 1947 या दिवशी पाकिस्तानी सैन्य टोळ्यांच्या रूपात आत घुसून आक्रमणास प्रारंभ झाला. या बदलत्या परिस्थितीत हरिसिंगने भारत सरकारकडे मदत मागितली व 26 ऑक्टोबर 1947 रोजी सामील नाम्यावर सह्या केल्या. 27 ऑक्टोबर 1947 रोजी भारतीय सेनेने प्रति आक्रमण करून घुसखोरांना हटवले. मेजर जनरल कुलवंत सिंग, मेजर जनरल थिमय्या, मेजर जनरल आत्मा सिंग, मेजर सोमनाथ शर्मा, ब्रिगेडियर उस्मान यांनी पराक्रम गाजवून निम्म्याहून अधिक काश्मीर मुक्त केले. दरम्यानच्या काळात 1948 मध्ये पंडित नेहरूंनी काश्मीर प्रश्न युनोकडे नेला व 1 जानेवारी 1949 रोजी युद्धबंदी घोषित झाली. पाकने घुसखोरी केलेल्या काश्मीरचा उर्वरित भाग पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो.